आपली वडी तयार झालेली आहेत आणि खायला पण खूप छान मऊ आणि बघा किती स्मूथ झालेली आहे, किती छान नरम झालेली आहे बघा। अशा प्रकारे आपली वडी करून तयार झालेली आहे। ते 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेऊ शकता। मी इथे दोन्ही वाट्या तीळ घेतलेले आहे, त्यासाठी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे। आता आपण तीळ भाजून घेणार आहोत, त्यासाठी गॅस चालू करला आहे। गॅसवर एक जाड बुडाची कढई किंवा पॅन ठेवू शकता। त्यामध्ये घेतलेले 2 वाटी तीळ टाकायचे आहे आणि छान खालवर करत भाजून घ्यायचे आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। छान सगळे तीळ आपले व्यवस्थित भाजले पाहिजेत, त्यासाठी सतत खालवर करत राहायचं आहे। गॅस मिडियम ठेवायचा आहे। असे खालवर करत छान भाजून घ्यायचे आहेत। जोपर्यंत तीळ आपले तडतड उडायला लागत नाही तोपर्यंत असे छान भाजून घ्यायचे आहेत। बघा आपले तीळ छान भाजलेले आहेत, आता छान तडतड उडायला लागलेले आहेत बघा। आणि वास पण छान येत आहे तिळाचा। तीळ आपण छान गावरानी वापरलेले आहेत, त्यामुळे छान वास येत आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे तीळ थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर हे तीळ थंड होईपर्यंत आपण साईडला ठेवून देणार आहोत। आता आपले तीळ पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान व्यवस्थित मिक्स करून बारीक करून घेणार आहोत। म्हणजे भांडं घ्यायचं, बघा आता आपले छान बारीक झालेले आहे। जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही, असं रवा टेक्स्चरला छान वाटून घेतलेलं आहे। पल्स मोडवर वाटायचं आहे, जास्त बारीक वाटायचं नाही। जास्त बारीक वाटलं तर तेल सुटण्याची शक्यता असते। बघा आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। बघा छान काढून घेतलेलं आहे। बघा आता आपले तीळ छान बारीक करून झालेले आहेत। आता आपण गॅसवर गॅस चालू करायचा आहे। गॅसवर एक जाड बुडाची कढई पॅन ठेवायचा आहे। त्यामध्ये 1 चम्मच मोठा 1 चम्मच तूप टाकायचं आहे। आणि आपण जे गूळ घेतला होता 2 वाटी तो याच्यात टाकून घ्यायचा आहे। तर गूळ छान मेल्ट करून घ्यायचा आहे। जास्त शिजून घ्यायचा नाही, पाक बनवायचा नाही, फक्त गुळाचं पाणी बनवायचं आहे। म्हणजे गूळ छान वितळला पाहिजे, छान मेल्ट झाला पाहिजे। बघा बघा छान गूळ मेल्ट झालेला आहे। आता आपण गुळामध्ये बनवलेली तिळाची पावडर टाकणार आहोत आणि छान व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हाताने। बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आपला आता तिळाचा व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। बघा छान मिक्स झालेले आहेत। आता आपण एका प्लेटला छान तुपाने ग्रीस करून घेणार। पूर्ण ताटाला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली वडी छान निघाली पाहिजे व्यवस्थित। छान तूप लावून घेतलेले आहे। आता आपण तिळाच्या वड्या बनवण्यासाठी बनवलेल्या तिळाचे बॅटर टाकणार आहोत।
बघा छान पूर्ण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित. असं छान तुम्ही वाटीच्या सहाय्याने किंवा चम्मचच्या सहाय्याने वाटीला तेल लावून पण असं छान दाबू शकता, तेल किंवा तूप लावून. बघा छान चव बाजूने सारखं दाबून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली वडी छान होते. बघा छान वाटीला तूप लावल्यामुळे वाटीला थोडं पण चिपकत नाही आणि छान वरतून तुपामुळे शायनिंग पण येत आहे. बघा आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या, थंड झाल्यावर वड्या पाडता येणार नाही. त्यामुळे आता आपण याच्या छान वड्या पाडून घेणार आहोत. वड्या तुम्ही तुमच्या याच्यानुसार पाडू शकता, तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही वड्या पाडू शकता. मी इथे चौरस आकाराच्या वड्या पाडणार आहे. बॅटर पूर्णपणे गार झालेलं नाही आहे, थोडं कोमटच आहे आणि असं कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहे. पूर्ण थंड झाल्यावर वड्या पाडायच्या नाहीत आणि वड्या पडणार पण नाहीत. बघा आता मी आडव्या पण पाडत आहे. बघा छान मी चौकोनी आकारात वड्या पाडून घेत आहे. करू बघा अशा प्रकारे मी पूर्ण वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता याला अर्धा ते पाऊण तासासाठी गार होण्यासाठी साईडला ठेवणार आहोत. आता अर्धा तास झालेला आहे, अर्धा ते पाऊण तास. आता आपली वडी छान थंड झालेली आहे. आता आपण त्याला प्लेटच्या बाहेर काढून घेणार आहोत. बघा किती छान इजी निघत आहे. बघा छान बघा किती छान निघत आहेत. बघा किती छान निघत आहेत. आता अशा प्रकारे आपण सर्व वड्या काढून घेणार आहोत. आपली वडी तयार झालेली आहेत आणि खायला पण खूप छान मऊ आणि बघा किती स्मूथ झालेली आहे, किती छान नरम झालेली आहे. बघा अशा प्रकारे आपली वडी करून तयार झालेली आहे.